नमस्कार मंडळी, किशोर कदम व्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण जात आहोत रत्नागिरी तालुक्यात असलेल्या नेरुळ गावातील श्री सांब मंदिरात। रत्नागिरीहून येताना देवीची सहाण या एसटी बस थांब्यावर उतरून आपल्याला मंदिरात जाता येतं। देवीच्या सहाणीवर उतरल्यावर या रस्त्याने आपल्याला मंदिराकडे जायचं आहे। रिंगीच्या वाडीतूनही आपल्याला मंदिरात जाता येतं, हे मी पुढे दाखवेनच। मित्रांनो, या रस्त्याने आता मी खाली आलो आहे। आता आपल्याला हा पूल पार करून पलीकडे जायचं आहे। खळखळणाऱ्या नदीचं सौंदर्य आपलं लक्ष वेधून घेतं। कोकणातील निसर्ग सौंदर्यात इथल्या नद्यांचा खूप मोठा वाटा आहे। पूल पार करून गेल्यावर समोरच वाऱ्यावर डोलणारी भातशेती दिसून येते। आता मी या पायवाटेने मंदिरात जात आहे। पुढे चांगला रस्ता सुद्धा आहे, पण मला निसर्गाशी एकरूप होऊन या पायवाटेने जायला आवडतं, म्हणून मी या वाटेने चाललोय। चौकडे हिरवागार निसर्ग पसरलेला आहे। हा तो चांगला रस्ता आहे, या वाटेने सुद्धा तुम्ही मंदिरात जाऊ शकता। मंदिराच्या बाहेर आपल्याला भल्या मोठ्या वटवृक्षाचं दर्शन घडतं। आता आपण मंदिरात प्रवेश करूया। इथे आपल्याला दगडात कोरलेली काही शिल्प दिसून येतात। मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच एक लहान मंदिर आहे। थोडं पुढे आल्यावर दगडाच्या आत आपल्याला सुंदर मूर्ती दिसून येते।
पहा किती सुंदर आणि सुबक मंदिर आहे। मंदिराच्या परिसरात अजून एक लहान मंदिर आहे। या मंदिरात 2 सुंदर शिवलिंग आहेत। आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करूया। हे मंदिर दगडाच्या आत असून स्वयंभू आहे। मंदिराच्या आत भगवान शंकराचे साकार स्वरूप सुंदर शिवलिंग आहे। मंदिरात आपल्याला सकारात्मक ऊर्जा जाणवते, शांत आणि प्रसन्न वाटतं। इथे आपल्याला गणपती बाप्पांचं आणि आई धनिन देवीचं सुद्धा दर्शन घडतं। मंदिराला लागूनच प्रशस्त सभा मंडप आहे। आता आपण रिंगीच्या वाडीतून मंदिरात कसं यायचं ते पाहूया। रिंगीच्या वाडीतून येतानाही आपल्याला हा पूल पार करून यावं लागतं। मंदिरापर्यंत खासगी वाहन येण्याची सोय केलेली आहे। समोर जो उजव्या बाजूला रस्ता दिसत आहे तो रत्नागिरीला जातो। रत्नागिरीहून एसटीने आल्यावर रिंगीची वाडी सांब मंदिर या एसटी थांब्यावर उतरून आपल्याला मंदिरात जाता येतं। समोरचा रस्ता पुढे चांदूर गावात जातो। ही बघा, ही रत्नागिरीहून एसटी आलेली आहे। आता रिंगीची वाडी सांब मंदिर या थांब्यावर थांबेल। मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।